गोंदिया स्थानीय पतंग मैदान पर आज सुबह 8 बजे जिले के पालक मंत्री धर्मबाबा आत्राम ने महाराष्ट्र दिन पर ध्वजारोहण कर सभी राज्यवासियों को बधाई देकर शासन के अनेक योजनाओं का लाभ बताया। इस अवसर पर पुलिस अधीक्षक निखिल पिंगले, जिलाधिकारी तथा मुख्य अधिकारी प्रमुखता से उपस्थित थे। पुलिस तथा अनेक दलों द्वारा परेड की सलामी भी दी गई। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे। आज आपण पाहतो 64 वर्ष झाले आणि 64 वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झाला आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी आहे। गोंदिया जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात यावेळेस धान खरेदी झाली, मात्र त्याची भरडाई न झालेली आहे। त्याच्यामुळे जे राईस मिलर्स आहेत त्यांनी बहिष्कार टाकलाय। काय शासन स्तरावरून काही प्रयत्न सुरू असतात की भरडाई होईल याच्यासाठी? ठीक आहे, त्याचा आचारसंहिता असल्यामुळे काय आता सध्या आपल्याला 4 जूनपर्यंत काही करता येणार नाही। एकदा सगळं संपल्यानंतर मग एकदा सगळ्यासोबत बसून मार्ग काढता येईल। आदिवासी विकास महामंडळाचे धान उघड्यावर घेतण्यात आले, म्हणजे काय झालं काय नाही आता तुम्ही माहिती दिलेलं आहे, त्याच्या चौकशी करू। सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात। मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो। ज्याप्रमाणे मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकाच्या विरोधात बोललो, आता सगळं संपलं। आता जे बात गई हो गया। तुम्ही अजूनही ठाम ते इलेक्शन पुरता होता, सगळं विषय संपला। पण पक्षप्रवेश काही निश्चित झाला की तुम्ही होईल बोलले? आता जे होईल आता त्यांच्या मर्जीवर आहे, ते केव्हा करतील, तारीख निश्चित ते करतील, परंतु जे व्हायचं होईलच।